हॅलो, हाय फूड लवर्स. नमस्कार. मी आर्किटेक्ट तेजा पारुंडेकर. कुक विथ तेजामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मी एवढ्यातल्या एवढ्यात म्हणजे ह्या आठवड्याभरात जरा 2-4 व्हिडिओ जास्त टाकले आणि त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद. आता ना पाऊस पडायला लागला आणि पहिला पाऊस झाला की आपण काय करतो ते म्हणजे लोणचं. असं म्हणतात की पाऊस पडल्याशिवाय लोणचं करू नये आणि पाऊस पडल्यावर 10-15 दिवसांनी जरी लोणचं केलं ना तरी त्या कैऱ्या तोपर्यंत थोड्याशा पिवळ्या झालेल्या असतात, मऊ झालेल्या असतात. त्याच्यामुळे ना नेहमी पाऊस पडल्यावर किंवा पावसाच्या आसपास एक पाऊस पडून गेला की थोडंसं हवेतला उष्मा कमी होतो म्हणून किंवा हवेतली ह्युमिडिटी कमी होते म्हणून एक पाऊस पडून गेल्यावर नेहमी कैरीचं लोणचं घालावं असं आपल्या आजी, पणजी, आई सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आणि शक्यतो ह्या ज्या आपल्या पारंपरिक ज्या पदार्थ असतात त्याला त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण जास्त फॉलो केल्या तर त्या टाइम टेस्टेड असतात, त्यामुळे फारसं डोक्याला आपल्याला त्रास करून घ्यावा लागत नाही. तर त्या दृष्टीने मी आज लोणचं केलेलं आहे. पण आपला जो नेहमीचा याच्यामध्ये ट्विस्ट असा आहे की ट्रॅडिशनल मसाला न वापरता मी विकतचा मसाला वापरलेला आहे. कारण मला काही जणींनी सांगितलं की विकतचा मसाला वापरून कसं करतात ते सांगा. आणि एवढं घरी सगळ्या प्रकाराने मसाले करून आणि ते आमचं थोडंसं त्याचं जे प्रपोर्शन आहे ते बिघडतं, तर विकतचा मसाला वापरून कसं करायचं ते सांगा. म्हणून मी विकतचा मसाला वापरून लोणचं केलेलं आहे आणि ते कसं केलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, चला बघूयात. स्वच्छ हात धुते, कोरडे करते. लोणच्याच्या सगळ्या वस्तू स्वच्छ धुवून कोरड्या केलेल्या आहेत आणि पाण्याचा एक अंशही न लावता आपण हे लोणचं करणार आहोत. ते कसं करायचं ते बघूयात. ओके, धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा ना मी 5 किलो छान कैऱ्या विकत आणल्या. त्या एकदम कडक होत्या, हिरव्या होत्या आणि मग मी त्या घरी आणल्या, स्वच्छ धुतल्या आणि परत बाजारात नेऊन मी त्या कापून आणल्या. कारण त्या बाठी सकट म्हणजे ज्याला आपण कोय म्हणतो त्याची जी बाट असते त्याच्या सकट मला पाहिजे होत्या. पण त्याच्यामध्ये ना हे अशा कोयी होत्या तर त्या सगळ्या मी काढल्या. बाट तशीच ठेवली आणि कोयी काढून ह्या बाजूला ठेवल्यात. आता निवडून झालेल्या आहेत माझ्या, पण त्याला थोडंसं कुठे कुठे काळं लागलेलं आहे. तर यानं स्वच्छ एखाद्या पांढऱ्या स्वच्छ कोरड्या कापडाने मी अगदी व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहेत. कुठेही त्याला आपण जे चिरून आणतो बाहेरून त्याचं कुठे काही लागलेलं नाही ना. त्या माणसाची पण ज्या वेळेला चिरतो त्यावेळेला ती माणसाची विळी जी आहे ती स्वच्छ आहे ना हे सगळं बघून मग ते आपण त्याला चिरायला द्यायच्या. तुम्हाला समजा बाठी नको असतील तर घरच्या घरी पण कैऱ्या चिरल्या तरी चालतात बरं का. पण त्याच्या बाठी काढल्या नाही तरी चालतात आणि व्यवस्थित आपण त्या फोडी चिरून घ्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये चांगलं व्यवस्थित मीठ घालायचं. आता या दोन्हीमध्ये मिळून मी साधारण एक 1/2 किलो मीठ घातलेलं आहे आणि इकडे 2 चमचे आणि त्या दुसऱ्या पातेल्यामध्ये खूप आहेत त्यामुळे मला ते 2 पातेल्यात डिव्हाइड करावं लागलं. 2-2 चमचे मी हळद घातलेली आहे आणि मीठ आणि हळद व्यवस्थित एकत्र करून हे मी एक 5-6 तास म्हणा किंवा रात्रभर भिजत ठेवणार आहे. भिजत म्हणजे त्याला जे मग पाणी जे आहे ना ते आपण काढून टाकायचं म्हणजे मग ते लोणचं खूप पानसट होत नाही. आणि आता हे असं ठेवलेलं आहे. त्याच्यावर मी परत ती दुसरी आता ही जी परात आहे ती ठेवते आणि झाकून रात्रभर ठेवते. मग मी उद्या सकाळी आपण लोणचं करायला घेऊ. आंघोळ करून स्वच्छ परत सगळं कोरडं हात वगैरे करून आपण लोणचं करायला घेऊया. ठीक आहे, आता हे मी झाकून ठेवते. एकीकडे मी 5 काचेच्या 1 किलोच्या बरण्या स्वच्छ धुवून वाळायला ठेवलेल्या आहेत. आता आपण तेल तापायला ठेवूयात. हे मी मोहरीचं तेल आणलं आहे बरं का, 1/2 किलो कच्ची घानिका. पण मी हे पूर्ण वापरणार नाही आहे कारण त्याचा ना उग्र वास येतो. कोणी वापरतं पूर्ण लोणच्याला पण तेच वापरतं. पण मी 1/2 किलो हे मोहरीचं तेल घेतलेलं आहे आणि आता आपण त्यातमध्ये जवळजवळ 1 लिटर साधं रिफाईंड तेल वापरलेलं आहे. ओके, भरपूर तेल घालायचं. एक साधारण 1.5 ते 2 लिटर आपल्याला तेल लागणार आहे हे धरून चालायचं. कारण आपल्या कैऱ्या 5 किलो आहेत की नाही, कैऱ्या आपल्या कमी नाही आहेत. आता हे छान आपण गरम व्हायला पाहिजे आणि गरम झालं आहे की नाही, व्यवस्थित तापलं आहे की नाही हे कळण्यासाठी आपण त्याच्यात थोडीशी मोहरी घालूयात. एक तर मोहरी फुटली ना की आपल्याला ते तेल व्यवस्थित, कारण कच्ची घानिका तेल पण
मिनिटांनी त्याच्यात आपण एक वाटीभर गूळ घालणार आहोत। आत्ता पण तुम्ही बघताय की गॅसवरच मी ते पातेलं ठेवल्यामुळे अजून तेल व्यवस्थित तापलेलं आहे। हा गूळ आपला विरघळायला लागला की आपण त्याच्यात इतर गोष्टी घालू। आता त्याच्यात मी 1 चमचाभर हिंग घालते, पांधानी हिंग आहे एलजीचा। आता त्याच्यात 1 चमचाभर, जास्ती नाही, 1 चमचाभर आपण हळद घालणार आहोत। छोटा चमचा घेतलेला आहे मी, कारण आपण आता त्याच्यात आपण 5-1 चमचे तिखट घालते। हे मी घरी तिखट केलं आहे। त्यात मी 1 किलो गुंटूर, 1 किलो काश्मीरी आणि 1 किलो लवंगी अशा 3 किलो मिरच्या मी वाळून मग त्याचं तिखट करते। आता त्याच्यात मीठ घालून घेऊया। आपण कैरीला ऑलरेडी मीठ लावलेलं आहे, त्यामुळे मीठ जास्त घालायचं नाही आहे। आणि आता हे जे आहेत हे मुख्य आहेत बरं। हे केपराचा कैरी लोणचं मसाल्याचे मी 2 पॅकेट आणलेले आहेत आणि रामबंधूच्या लोणचे मसाल्याचा मी 2 पॅकेट आणलेत। कारण ह्याचं की दोघांचेही इन्ग्रेडियंट्स जरी सारखे असले तरी त्याची चव मात्र वेगवेगळी आहे आणि खमंगपणा वेगळा आहे। तर आपण ते दोन्ही एकत्र करून त्याचं आपल्याला लोणचं करायचं आहे। आता त्यात पहिल्यांदा आपण केपराची 2 पाकिटं घालून घेऊ। आपलं 5 किलो आपली कैरी आहे ना, त्यामुळे मी 4 पाकिटे आणली आहेत। 2 केपराची आणली आहेत आणि 2 मी रामबंधूची आणली आहेत। आणि एरवी आपण तिखट आणि हळद, कारण आमच्याकडे तर तिखट जास्ती लागतं आणि ह्या मसाल्यांमध्ये इतकं नॉर्मल तिखट असतं, म्हणून मी 4-5 चमचे तुम्हाला मगाशी दाखवलं तसं तिखट घालून घेतलेलं आहे। आता हे सगळे मसाले आपण घालून घेऊयात। तेल बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे। आता त्यात रामबंधूचा पण मसाला आपण घालून घेऊयात। 2 पाकिटं हलवून घेते मी। ओके, आता आपला हा मसाला तयार आहे। तो सगळं आपण त्या कैरीला लावायचा आहे। पण त्याआधी या कैऱ्यांमधलं पाणी जे आहे ते मी ओतून दिलं बरं का। ते ॲक्च्युली मला दाखवता आलं नाही, ते विसरून गेले मी दाखवायचं। पण त्याच्यातलं जे पाणी आहे ते काढून टाकलं, वरच्यावर कैऱ्या उचलून घेतल्या आणि त्याच्यामुळे काय होतं ना, ते पानसट होत नाही। नाही तर मला खाराला खूप पाणी सुटतं, असं छान घट्ट छान होत नाही। तर आता हे आपण छान कालवून घेऊयात आणि मग नंतर उरलेला मसाला जो आहे तो आपण वरनं घालणार आहोत। हे आता पहिल्यांदा आपण बरण्यांमध्ये छान आपलं लोणचं तयार आहे, हे बरण्यांमध्ये भरून घेऊयात। आणि मी तुम्हाला जे दाखवले होते की नाही त्याच्या बाठी, त्या ह्या बाठी आहेत बरं का। तर ह्या मी उकडल्या मिठामध्ये मस्त उकडून घेतल्या, त्या वाळवल्या आणि आता त्या भाजून मी आपल्याला तोंडात टाकायला छान आवडतं की नाही, लहानपणी आपली आई द्यायची आपल्याला, तसं मी करून ठेवणार आहे। ओके, हा एक आपला साईड त्याच्यातली डिश तयार झाली आपली। आता हे सगळं मी बरण्यांमध्ये भरूयात आपण आणि हे आता बरण्यात भरल्यावर 1-4 तास ते मुरायला ठेवून देऊयात। आता बेसिक जे आपण करून ठेवलेलं होतं लोणचं, मसाला लावून वगैरे कैरीला लावून ठेवलेलं होतं, ते मी सगळं अशा पद्धतीने काचेच्या बरण्यांमध्ये भरलेलं आहे। आणि एवढं तेल आहे, तुम्ही बघता ना, आपल्याला तेल इतकं पाहिजे। कारण काय असतं ना, लोणच्यामध्ये मीठ आणि तेल भरपूर पाहिजे। कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या पूर्ण तेलामध्ये बुडलेल्या असल्या तर ते अजिबात ते खराब होत नाही। तर म्हणून आपण त्या पद्धतीने आता त्या करणार आहोत। आणि आपण जे फोडणी केलेली आहे आणि तेल आपण जे मसाला केलेला आहे तो उरवलेला आहे आणि तो आता आपण सगळ्या ह्याच्यात घालून त्याचं सगळं फायनल करून ठेवणार आहे। 1-2 दिवसाने ते हलवायचं की झालं लोणचं। आणि हे शक्यतो ना फ्रीजमध्ये ठेवायचं। अशा 1-1 किलोच्या बरण्या आणायच्या आणि फ्रीजमध्ये ठेवायच्या, म्हणजे वर्षभर लोणचं अगदी फ्रेश असल्यासारखं वाटतं। ते काय त्याचा रंग बदलत नाही, छान लाल चुटूक राहतो। आणि समजा कधी त्याच्यातलं तेल कमी होतं, कारण आपण काढून घेतो की नाही, त्यामुळे तेल कमी होतं, तर ते तेल थोडंसं गरम करायचं, ते गार करायचं, कोमट असताना त्यात थोडंसं तिखट आणि हळद घालायची आणि त्या बरण्यांमध्ये भरायचं। ओके, चला आता आपण ह्या मी बरण्यांमध्ये हे भरून घेते। ठीक आहे, तर हे पाही आपली जास्तीची केलेली फोडणी आहे। याच्यामध्ये मी साधारण 1 लिटर तेल आणि 1-2-4 चमचे तिखट आणि हळद घातलेली आहे आणि हे आता आपण ह्या सगळ्या बरण्यांमध्ये थोडं ओतणार आहोत।
या माझ्या सगळ्या बरण्या आहेत. आता त्यातनं एक एक करून सगळं ओतून घेऊयात. पूर्ण आपल्याला त्यात तेल पूर्ण बुडेल इतपत तेल पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. लागलं तर आपल्याला भरता येतं, अजून घालता येतं गरम करून. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तर ह्या माझ्या सगळ्या 4-5 मस्त बरण्या तयार आहेत. आणि याला मी परत आता झाकणं लावते आणि ठेवून देते. ओके, तर अशा पद्धतीने माझं लोणचं तयार आहे. तुम्हाला ते आवडेल याची मला खात्री आहे. आणि तुम्हाला ते आवडलं तर माझा जो चॅनल आहे, यूट्यूब चॅनल कुक विथ तेजा, तो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या कॉमेंट मात्र मला सांगा, कारण मी करते ते तुम्हाला आवडतं का नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही सुधारणा हव्या आहेत का, ते मात्र मला नक्की सांगा. तुमच्या सुधारणांची, तुमच्या सजेशन्सची मी वाट बघते. आणि जरा माझ्याबद्दल कौतुकाचे 2 शब्द सांगितले तर ते मला जास्ती आवडतील. ओके नाही, चला ओके, धन्यवाद. अन्नपूर्णा आणि अन्नदाता, अन्न भोगता सुखी भव.